अशा छान मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला बनवायची आहे कोबीची भाजी, अगदी साध्या पद्धतीने आणि लच्छा पराठा इथं आपल्याला बनवायचा आहे। इथं मी कढाई ठेवून घेतलेली आहे, तेल टाकून घेतलेले गरजेनुसार, 1 स्पून जिरं टाकून घेतलेले आहे, कांदे टाकून घेतलेले आहेत, अशा पद्धतीने परतून घेतलेले आहे। इथं मी कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे, तीही टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। या भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। इथं मी टोमॅटो टाकलेला आहे, 1 चिरलेला, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, परत परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 स्पून काळा मसाला घातलेला आहे, 1 स्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि गरजेनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी कोबी आधी चिरून ठेवलेली होती, ती टाकून दिलेली आहे। आता व्यवस्थित परतून घ्यायची आहे। अगदी पाणी न टाकता ही भाजी आपल्याला शिजवायची आहे वाफेवरती। अशा पद्धतीने ही भाजी इथं जवळपास तयार झालेली आहे। परत थोडीशी झाकण ठेवून या भाजीला शिजवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने ही भाजी इथं तयार झालेली आहे। इथं मी पीठ तिमून घेतलेलं आहे पराठ्याचं। आता आपल्याला लच्छा पराठा लाटून घ्यायचा आहे। इथं मी 1 कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पहिले लाटून घेतलेला आहे। लाटल्यानंतर याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे, अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीने हे रेषा मारून झालेलं आहे। आता याला व्यवस्थित आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे। वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे कोरडं। अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित जमा करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने खूप छान लागतो, अगदी साधा पराठा आहे। अशा पद्धतीने याची घडी करून घ्यायची आहे आपल्याला। घडी केल्यानंतर आपल्याला कोरडं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने याची आपल्याला घडी करायची। बघा, हा पराठा झालेला इथं तुम्हाला हा पराठा मी लाटून दाखवते। अशा पद्धतीने खूप छान लहान मुलांच्या टिफिनसाठी अशा पद्धतीने पराठा आणि भाजी केली तर खूप छान लागते। पोरांना सकाळ सकाळी शाळेसाठी टिफिन तर लागतच राहतो। अशा पद्धतीने ही भाजी बनवून घ्यायची आणि पराठाही खूप छान, अगदी सिंपल आहे। बघा, लाटून झालेला आहे। आता शेकून घेऊ या पराठ्याला। तुपाने हा पराठा शेकू शकतात तुम्ही। अशा पद्धतीने हा पराठा इथं करून घेतलेला आहे मी। बघा, आलटी पलटी करत राहायचं, व्यवस्थित भाजेल अशा पद्धतीने। हा पराठा इथं आता शेकून झालेला आहे। आता याला एका डिशमध्ये आपण काढून घेऊ। बघा, सर्व लेयर कसे मोकळे झालेले आहेत पराठ्याचे, मस्त खूप छान पराठे आलेले आहेत। बघा, तुम्हाला दाखवते मी, त्याचे लेयर असे मोकळे झालेले आहेत। अगदी हलका आहे पराठा, मस्त असा कुरकुरीत। आता आपल्याला एका ताटात हे पराठे मी काढून घेतलेले आहे आणि आता भाजी टाकून घेऊ त्या ताटामध्ये। अशी
अशा पद्धतीने मी लच्छा पराठा आणि कोबीची भाजी बनवून घेतलेली आहे। खूप छान मस्त अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला तरच रेसिपी समजणार आहे। लाईक नक्की करा। बघा किती छान मस्त भाजी आलेली आहे आणि पराठाही